लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर, अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले, पैसे जमा झाले। बघा तुम्हाला सर्व प्रूफ मी दाखवतो, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती। हे पहा, पहिली कमेंट वाचा। बघा मला 3,000 आले आता 4 वाजता। धन्यवाद साहेब। तर बघा 4 वाजता एका लाडकी बहीणला पैसे आलेले आहेत। त्यानंतर पुढील कमेंट बघा, हो आताच आले कोकण। हे बघा, हो आताच आले कोकणला पण पैसे आले। तर कोकण मध्ये पण पैसे जमा झाले। बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, हो आताच आले कोकण। त्यानंतर पुढील कमेंट बघा, आले, हे बघा आले पैसे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत। चेक करा, सर्वांनी पैसे चेक करा, चेक करा, पटापट चेक करा। अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले। सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची अपडेट। सर्वप्रथम तुम्ही आपल्याच चॅनलवर बघत आहात, तर सर्वांना पैसे आलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण पैसे आलेले असतील तर कमेंट करून सांगा। ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना केव्हा भेटणार आहेत त्याबद्दल पण अपडेट आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। अजून लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे। एक नवा निर्णय समोर येत आहे। नवा जो निर्णय समोर येत आहे, तो निर्णय जो आहे तो निर्णय देखील जाणून घेणं फार गरजेचं आहे। तर तो नवा निर्णय काय आहे ते पण सांगतो, कारण जबरदस्त निर्णय 2100 रुपये संदर्भात घेण्यात आलेला आहे। 2100 रुपये संदर्भात पण निर्णय झालेला आहे आणि अजून महत्त्वाचे अपडेट आहेत। चला मग ते अपडेट आपण आता जाणून घेऊया। चला मग लाडक्या बहिणींनो आता नीटपणे समजून घ्या। हे बघा, ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून माहिती द्या, कारण भरपूर बहिणींनी माहिती दिलेली आहे। हे बघा पैसे आताच आले अशी माहिती देण्यात आलेली आहे। तुम्ही पण कमेंट करा जरी पैसे आले असतील तर। ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी पैसे काढून घ्या। बघा अखेर 3,000 रुपये जमा झालेले आहेत। हे जे 3,000 रुपये आहेत ना, हे 2 हप्त्याचे आहेत। 8वा हप्ता प्लस 9वा हप्ता, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च असे 1500 2 हप्त्याचे हे पैसे आलेले आहेत। 1500 किती झाले? 3,000 रुपये। ओके, तर बघा आता 2100 रुपये संदर्भात काय निर्णय झालेला आहे त्या संदर्भात एक अपडेट आलेलं आहे। 2100 रुपये संदर्भात जबरदस्त माहिती समोर आलेली आहे। ही माहिती सर्वांनी समजून घेणं फार गरजेचे आहे। 2100 रुपये संदर्भात काय निर्णय झाला तो निर्णय बघणे फार गरजेचे आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, जवळपास 805 रुपये जे आहेत हे तुम्हाला कशाचे मिळणार आहेत? 805 रुपये, त्या संदर्भात पण आपण माहिती समजून घेणार आहोत। 805 रुपये कोणाकोणाला भेटणार आहेत? 805 रुपये ते पण आपण समजून घेणार आहोत। चला आपण एक एक सर्व अपडेट बघूया। तर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी पात्र आहेत, हे बघा हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बरं, कारण माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत ना त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले आहे, त्यांना डायरेक्टली 3,000 रुपये येत आहेत। 2 हप्त्याचे सुरू झालेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत। आणि हो, जरी तुम्हाला पैसे आले नसतील तर ते केव्हा तुमच्या खात्यात जमा होतील त्याबद्दल पण आपण अपडेट जाणून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, त्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देतो। तसेच 805 रुपये कोणाला मिळणार त्या संदर्भात पण अपडेट आहे, काही टेन्शन घेऊ नका। हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड जे आहे हे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, प्लस आहे म्हणजे लिंक आहे, तर अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा झालेले आहेत। तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे। चला आता आपण समजून घेणार आहोत ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना केव्हा भेटतील, आणि महत्त्वाचं म्हणजे 2100 रुपये संदर्भात आणि 805 रुपये संदर्भात निर्णय काय आहे त्याबद्दल चला आता आपण माहिती जाणून घेऊया।
तर लाडक्या बहिणींनो बघा, अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले. सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत आहे. तर अखेर उशीर झाला परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यात डायरेक्ट 3,000 रुपये आले. बघा, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट बघत होते की पैसे येतील, परंतु पैसेच काही आले नाही. त्यामुळे संपूर्ण फेब्रुवारी जो महिना आहे तो संपून गेला, परंतु पैसेच काही आले नाहीत. आणि अखेर आता मार्च महिन्यात 2 हप्त्याचे पैसे मिळत आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पण पैसे येत आहे आणि मार्च महिन्याचे पण पैसे येत आहे. म्हणजे 1500 3,000 रुपये आलं लक्षात. तर लाडक्या बहिणींनो चेक करा, मेसेज चेक करा, खातं चेक करा, तुम्हाला पण पैसे आलेले आहेत. ज्यांना नाहीच आले त्यांना केव्हा भेटणार आहेत त्याविषयी आपण नीटपणे समजून घेणार आहोत. हे बघा, चला आता माहिती, अत्यंत जबरदस्त अपडेट आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. माझ्या माता बहिणींनो, 2100 रुपये संदर्भात एक नवा निर्णय झालेला आहे. त्या संदर्भात पण आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती समजून घेणार आहोत. आणि महत्त्वाची माहिती म्हणजे 805 रुपये कोणाला भेटणार त्याविषयी पण माहिती आपण जाणून घेऊया. माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. केलं लाईक, धन्यवाद. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या, पटापट चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. केलं, धन्यवाद. चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. हे बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये आलेले आहेत. कमेंट येणे सुरू झालेलं आहे. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत. हे बघा, पैसे आल्याचे मेसेज तुम्ही बघू शकता. हे बघा आले. ओके, चेक करा, खातं चेक करा, तुमचं पैसे तुमच्या खात्यात पण आलेले आहेत. ज्यांना नाहीच आले आता त्यांच्याबद्दल पण माहिती आलेली आहे, ती माहिती आपण आता समजून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणींनो माहिती काय आलेली आहे. महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. जानेवारीपर्यंतचे आतापर्यंतचे हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. बघा, जानेवारीपर्यंत तुम्हाला सर्वांना पैसे मिळाले होते, परंतु आता अखेर तुमच्या खात्यात फेब्रुवारीचा पण हप्ता आला आणि मार्च महिन्याचा पण हप्ता जमा करण्यात आलेला आहे. आणि सर्वांना पैसे आलेले आहेत. किती? 2 हप्त्याचे 3,000 रुपये. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. मात्र फेब्रुवारी महिना उलटून गेला होता आणि मार्च लागला तरी फेब्रुवारीचे 1,500 रुपये काही लाडक्या बहिणींच्या खात्यात जे आहेत ते अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे फेब्रुवारीचे आणि आता मार्चचे पैसे एकूण 3,000 रुपये कधी मिळणार असा सवाल अनेक पात्र महिलांच्या मनात आहे. आता याबाबत जी मोठी अपडेट समोर आले ती माहिती पण आपण समजून घेऊया. परंतु बघा जे पैसे आहेत ना ते भरपूर बहिणींच्या खात्यात आले, परंतु अजूनपर्यंत काही बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तुम्हाला पैसे आले नसतील तर कमेंट करून सांगा, आणि जरी आले असतील तर हो म्हणा, कमेंट करा. लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये आलेले आहेत. भरपूर बहिणींना पैसे आले. ज्यांना आले त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाहीच आले त्यांनी नाही म्हणा. आता बघा, ज्यांना काही बहिणींना अजून पैसे आलेले नाहीत तर बघा त्यांच्या संदर्भात एक अपडेट आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, जरी तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत जबरदस्त अपडेट समोर आलेला आहे. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट करून सांगा तुम्हाला पण पैसे आले नाहीत ना. तर बघा आता व्हिडिओमध्ये माहिती पुढे तुम्हाला केव्हा पैसे भेटणार आहेत त्याविषयी अपडेट आहे. त्यानंतर आपण 2100 रुपये संदर्भात जो नवा निर्णय झालेला आहे त्या संदर्भात पण अपडेट बघणार आहोत. आणि 805 रुपये कशाचे मिळणार आहेत त्या संदर्भात पण माहिती आपण समजून घेणार आहोत. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. तर बघा, जी मोठी अपडेट समोर आलेली आहे ती मोठी अपडेट काय आहे बघा. ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्या संदर्भात एक मोठी अपडेट आहे बघा. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असतो. त्यातच महिला दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना भेट देण्याचे ठरवले. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी महिलांना फेब्रुवारी तर हप्ता मिळणारच आहे, पण तेव्हाच त्यांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचे मिळून एकूण 3,000 रुपये एकत्र मिळणार आहे असे समजते. त्यामुळे लाडक्या बहिणींचा महिला दिनही यंदा गोड होण्याची चिन्हे आहेत. बघा, पैसे येणे सुरू झालेले आहे.
5 तारखेपासून पैसे सुरू झालेले आहे. तर भरपूर बहिणींच्या खात्यात अखेर पैसे आलेच. आणि बघा ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना 8 मार्चपर्यंत वाट बघायची आहे. वाट बघा 8 मार्चपर्यंत. 8 मार्चला सर्वांच्या खात्यात पैसे येऊनच जाणार आहेत. आत्तापर्यंत तर सर्वांना येऊनच गेले, परंतु उद्या तुमच्या खात्यात येऊनच जातील. उद्या परवापर्यंत तर तुमच्या खात्यात येऊनच जातील. आता बघा लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर पुढील 1-2 तासात तुमच्या खात्यात पैसे येतील. पुढील 1-2 तासात पैसे येतील किंवा 10-20 मिनिटात पैसे तुमच्या खात्यात जमा होणार जाणार आहेत. जरी नाहीच आले तर तुम्हाला उद्यापर्यंत वाट बघायची आहे. उद्या तर 100% पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जातील. जरी उद्या पण नाही आले तर उद्या परवापर्यंत 100% येऊन जाणार आहेत. फक्त तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे. कारण आता भरपूर बहिणी अपात्र पण झालेल्या आहेत. ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, 4 चाकी वाहन असेल तर पैसे मिळणार नाहीत बरं. तसेच आयकरदाता सरकारी नोकरीत असाल, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल आणि 2-2 योजनेचा तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे काही भेटणार नाहीत. कारण तुम्ही अपात्रेत जातात. तुम्ही अपात्र झालेले आहेत. ओके. जर 4 चाकी वाहन असेल तर अपात्र असाल. ओके. हे तुम्हाला निकष मी सांगितले. फक्त ज्या बहिणी खरोखर पात्र आहेत त्यांनाच पैसे येणार आहेत. म्हणजे भरपूर बहिणी पात्र आहेत. जवळपास जो आकडा आहे तो आकडा पण मी तुम्हाला सांगतो किती बहिणी अपात्र झालेल्या आहेत. तर 4 चाकी वाहन असेल तर अपात्र आहे, तुम्हाला माहीत आहे. सरकारी नोकरीत असाल तर अपात्र आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न तरी अपात्र आहे. ओके. हे काही निकष आहेत. आता बघा ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना पैसे येऊन जाणार आहेत. पुढील 1-2 तासात 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होणारच आहेत. काही टेन्शन घेऊ नका. पैसे कुठेच जाणार नाहीत. तुम्हाला बरोबर पैसे मिळणार आहेत. बघा गेल्या वर्षी जुलै महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली ही योजना विधानसभा निवडणुकीत प्रचंड यशस्वी ठरली. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला 232 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून 50 जागाही मिळाल्या नाहीत. ठीक आहे. पुढे बघा आता महत्त्वाची अपडेट समजून घ्या. हे बघा आता लाडकी बहीण योजनेबाबत अनेक अपडेट समोर येत आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या 1500 रुपये दर महिन्याला दिले जात आहेत. दरम्यान आता लाडकी बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. तर बघा या संदर्भात जे उत्तर आहे ना, उत्तर आलेलं आहे. उत्तर आलं 1500 रुपये तुम्हाला मिळतात आता दर महिन्याला. तर 2100 रुपये देण्याचं ठरवलं होतं. ओके. तुम्हाला माहितीच आहे 2100 रुपये देण्याचं ठरवलं होतं. आता 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत? 2100 रुपये मिळणार का, कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अखेर त्याचं उत्तर आलेलं आहे. आणि बघा काय उत्तर आलेलं आहे त्या संदर्भात. हे बघा 2100 रुपयेबाबत आदिती तटकरेंनी मोठं वक्तव्य केलं. आता आदिती तटकरे मॅडमांनी काय माहिती दिलेली आहे 2100 रुपये संदर्भात? चला आता त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करा. माहिती अत्यंत जबरदस्त आहे, महत्त्वाची आहे, कामाची माहिती आहे. हे बघा 2100 रुपये संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेलं आहे. मोठं जे वक्तव्य आहे ते आदिती तटकरे मॅडमांनी केलेलं आहे. या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. चला त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे 805 रुपये तुम्हाला कशाचे मिळणार आहेत? सर्व लाडक्या बहिणींना 805 रुपये कशाचे मिळणार आहेत ते देखील तुम्ही समजून घ्या, जाणून घ्या. चला त्या संदर्भात पण आपण सर्व माहिती समजून घेऊया. पहिले आपण 2100 रुपये संदर्भात काय मोठं वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात माहिती बघा. पहिले हे बघा 2100 रुपयाबाबत आदिती तटकरेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. बघा कमी सांगितलं जात आहे. काय माहिती आलेली आहे बघा. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न काल विधानसभेत विचारण्यात आले. लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये कधी मिळणार यावर आदिती तटकरे, हे बघा आदिती तटकरेंनी उत्तर दिले आहे. तर आदिती तटकरे मॅडमांनी काय उत्तर दिलं आहे बघा आता. तर बघा आदिती तटकरेंनी उत्तर दिले आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये या अर्थसंकल्पात दिले जाणार असल्याची घोषणा आम्ही कधीच केली नव्हती. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो असं आदिती तटकरे म्हणाल्या. बघा
बघा तुम्ही माहिती तुमच्या समोर सर्व माहिती आहे. हे बघा काय म्हटलेलं आहे. आदित्य तटकरे मॅडमांनी उत्तर काय दिलं आहे. आता तुम्हाला एकदम सिंपल भाषेत मी सांगतो. 21 रुपये तुम्हाला द्यायचं ठरवलं होतं की निवडणूक संपताच 21 रुपये आम्ही देऊ असं ठरवलं होतं. परंतु आता मग तुमचा सर्वांचा सवाल आहे की आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच दिले जात आहे, मग 21 रुपये केव्हा भेटणार असा तुमचा सवाल होता. तर बघा त्यावरती आदित्य तटकरे मॅडमांनी काय सांगितलं आहे की 21 रुपये या अर्थसंकल्पात दिले जाणार असल्याची घोषणा आम्ही कधीच केली नव्हती असं त्यांनी म्हटलं. आणि जाहीरनामा 5 वर्षासाठी असतो असं देखील त्यांनी म्हटलं. आणि मागच्या वेळी भरपूर अपडेट आला की या अर्थसंकल्पात 21 रुपये देण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतं असं भरपूर बातम्या आल्या त्या. परंतु आता इथे स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे की 21 रुपये जे आहेत आता सध्या तर तुम्हाला मिळणारच नाहीत असं सांगण्यात येत आहे. 21 रुपये जे आहेत ते या अर्थसंकल्पात दिले जाणार असल्याची घोषणा केलीच नाही असं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात तुम्हाला पैसे मिळतील असं काही वाटत नाही आहे. परंतु जरी निर्णय घेतला किंवा अचानक सरकारने त्यावरती जरी ठाम निर्णय घेतला, जरी त्यावरती पुन्हा विचार केला तर होऊ शकतं काही ना काही, मग तुम्हाला 21 रुपये पण दिले जाऊ शकतात. परंतु ते केव्हा भेटणार आहेत ते तसं काही अपडेट अजून आलेलं नाही. ओके, आता बघा पुढे महत्त्वाचे अपडेट, त्यामध्ये सर्व खुलासा समजून जाणार आहे. बघा आता अपडेट. तर लाडक्या बहिणींनो बघा आता महत्त्वाची माहिती समजून घेते. हे बघा आदित्य तटकरेंच्या या वक्तव्यामुळे महिलांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. बघा आता महिलांमध्ये वेगळीच चर्चा या संदर्भात सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेत 21 रुपये यंदाच्या अर्थसंकल्पात मिळतील अशी कोणतीही चिन्हे दिसत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे. बघा म्हणजे पुढच्या वर्षी जो अर्थसंकल्प होईल तेव्हा या संदर्भात 21 रुपये संदर्भात निर्णय होऊ शकतो असं वाटत आहे. परंतु जरी सरकारने यावरती पुन्हा विचार केला तर मग काही ना काही होऊ शकतं आणि याच वर्षापासून तुम्हाला 21 रुपये पण मिळू शकतात. बघू आता त्या संदर्भात तर काही एवढी अपडेट आली नाही, परंतु त्या संदर्भात आदित्य तटकरे मॅडमांना प्रश्न विचारण्यात आला होता तर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे. तीच माहिती सध्या आलेली आहे. बघा त्यांनी काय उत्तर दिलं आहे की 21 रुपये या अर्थसंकल्पात दिले जाणार असल्याची घोषणा आम्ही कधीच केली नव्हती आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो असं आदित्य तटकरे मॅडमांनी म्हटलं आहे. बघा आता त्यावरती जर सरकारने निर्णय घेतला तर सरकार ते 21 रुपये तुम्हाला याच वर्षापासून देऊ शकतं, नाहीतर पुढील जो वर्ष आहे पुढील वर्षापासून तुम्हाला देऊ शकतं. बघू आता काय होतं काय नाही. परंतु हे नक्की खरं आहे की तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येतीलच, हे तर निश्चित आहे. 1500 रुपये तुमचे कुठे गेले नाहीत. ओके लाडक्या बहिणींनो, ठीक आहे. पुढे बघा अजून काय महत्त्वाचे अपडेट आहे, माहिती समजून घ्या. अजून जबरदस्त अपडेट आहेत. तर बघा लाडकी बहीण योजनेबाबत यंदाच्या अर्थसंकल्पात निर्णय होईल असं सांगितलं जात होतं, मात्र आदित्य तटकरेंच्या या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. बघा आता त्याबद्दल काय खुलासा आहे तो काय नाही ते आपल्याला पुढे बघणे फार गरजेचे आहे. आता इथे एक माहिती समोर येत आहे, 9 लाख महिला अपात्र. हे बघा लाडकी बहीण योजनेतून 9 लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. 9 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत बरं. त्यामुळे त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळणार नाही. या योजनेतून 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जी काही छाननी प्रक्रिया आहे, पडताळणी आहे ती सुरूच आहे आणि ज्या बहिणी अपात्र होत आहेत, ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, तसेच आयकरदाता असाल, 2-2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर अशा बहिणींना अपात्र केलं जात आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त भरपूर बहिणींचं उत्पन्न आहे, त्यामुळे अशा भरपूर बहिणींना अपात्र केलं जात आहे आणि जवळपास 50 लाख बहिणी अपात्र पुढे चालून होतील असं सांगितलं जात आहे. बघू आता, ठीक आहे. ही देखील एक महत्त्वाची अपडेट होती, ही अपडेट पण मी तुम्हाला सांगितली. तर अखेर सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये आले. हे बघा इथे तुमच्या समोर मी दाखवतोय, बघा 3000 रुपये आले. सर्वात मोठी ही खुशखबर आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात हे 3000 रुपये आलेले आहेत. चेक करा बहिणींनो, चेक करा. मेसेज जे आहेत ते मेसेज मोबाईलवरती मेसेज जे असतात ते मेसेज बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करा, कारण मेसेज आलेले आहेत 3000 रुपये आले संदर्भात. लाडकी बहीण योजनेचे पैसे भरपूर बहिणींना आलेले आहेत, चेक करा. चला आता आपण एक महत्त्वाची अपडेट आपली राहिलेली आहे. 805 रुपये तुम्हाला कशाचे मिळणार आहेत त्या संदर्भात आता आपण अपडेट जाणून घेऊया.
चला तर लाडक्या बहिणींनो आता आपण एक अपडेट बघणार आहोत. इथे महत्त्वाची अपडेट. हे बघा 3,000 रुपये तर लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेलेच आहेत. चेक करा खातं, मेसेज चेक करा, तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत. ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत त्यांना पुढील 1-2 तासात पैसे येऊन जाणार आहेत. आलं लक्षात. आणि जरी नाहीच आले तर उद्या परवापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊनच जाणार आहेत. ओके, चला तर मग आता महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. इथे तर महत्त्वाची अपडेट अशी आहे की 805 रुपये कशाचे मिळणार. तर 805 रुपये कशाचे मिळणार आहेत ते समजून घ्या. आता लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 3,000 रुपये मिळत आहे, त्याचप्रमाणे आता तुमच्या खात्यात 805 रुपये देखील येतील. हे बघा, हे 805 रुपये जे आहेत ते अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडर योजनेचे पैसे असणार आहेत. कारण बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जसे रेग्युलर येतात तशीच योजना अन्नपूर्ण योजना आहे. आणि एका वर्षात हे बघा, एका वर्षात तुम्हाला मोफत 3 गॅस सिलेंडर देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. 3 गॅस सिलेंडर देण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळतात तुमच्या भागात. मग जी किंमत असेल 805 रुपये असू द्या, 830 असू द्या, 850 असू द्या किंवा 900 असू द्या, तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जेवढी किंमत असेल तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. आलं लक्षात. आणि बघा, एका वर्षात तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मिळतात. तर याचा पहिला हप्ता जो आहे, हा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे 2024मध्ये. तर ऑक्टोबर 2024मध्ये याचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला होता. तर आता बघा, 4 महिन्याच्या गॅपमध्ये हा हप्ता दिला जातो. मग आता 4 महिने झाले, त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात अन्नपूर्ण योजनेचे जे काही पैसे आहेत 805 असो किंवा तुमच्या भागात जेवढी गॅस सिलेंडरची किंमत असेल तेवढे, ते जे पैसे आहेत ते देखील सरकार तुमच्या खात्यात टाकू शकतं. त्याबद्दल तर काही अजून अपडेट आलेलं नाही, परंतु ते पैसे पण येऊ शकतात. कारण 4 महिन्याच्या गॅपमध्ये ते पैसे येतात. बघू आता ते पैसे आले तर त्या संदर्भात पण अपडेट तुम्हाला दिली जाणार आहे. ठीक आहे लाडक्या बहिणींनो, ज्या पण अपडेट होत्या महत्त्वाच्या त्या सर्व अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. गॅस सिलेंडरचे जरी निर्णय झाला तर ते पैसे पण तुमच्या खात्यात येऊन जातील. परंतु आता सध्या तरी तुम्हाला 3,000 रुपये आलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, खातं चेक करा, पैसे काढून घ्या. ज्यांना पैसे आलेत त्यांनी पैसे काढून घ्या. ज्यांना कोणाला पैसे अजून आलेले नसतील त्यांना पुढील 1-2 तासात 100% पैसे येऊन जाणार आहेत. जरी पुढील 1-2 तासात पण पैसे आलेच नाही तर उद्या तर 100% येऊनच जाणार आहेत. ओके, उद्या परवापर्यंत पैसे तर येऊनच जाणार आहेत. ठीक आहे, चेक करा, फक्त खातं चेक करा. पैसे सर्वांना आलेले आहेत. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत. आणि कमेंट करून सांगा, ज्यांना पैसे आले असतील ना त्यांनी कमेंट करून सांगा. आणि ज्यांना कोणाला नाही आले असतील तर त्यांनी नाही सांगा. ओके, आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे आले ते देखील सांगा. आता इथे बघा, हो आत्ताच आले कोकणमध्ये आले असं यांनी एक चांगल्या पद्धतीने कमेंट केलेले आहे. म्हणजे तुम्हाला आले का असं हो म्हणा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात ते जिल्हा पण तिथे लिहा. गाव असेल तर गाव लिहा किंवा तालुका असेल तालुका लिहा. म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे की पैसे कुठे कुठे आलेत. ओके, आपल्याला समजायला पाहिजे की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले हे सर्व समजायला पाहिजे. त्यामुळे कमेंट करून सांगा. ठीक आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यात अखेर 8वा आणि 9वा हप्ता जमा झालेला आहे. सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत. सर्वात मोठी खुशखबर होती. लाडक्या बहिणींनो, पटापट या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्या चॅनल पण सबस्क्राईब करा. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन अपडेटसाठी किंवा इतर योजनेच्या माहितीसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.